नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत एलएस मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. बीडमधील गुन्हे हत्या प्रकरणात एसआयटी कडून होणार खासदार पुत्राची चौकशी. सौरभ सोनवणे स्वतः हजर राहून चौकशीला सामोरे जाणार. चौकशीनंतर एसआयटी काय भूमिका घेते याकडे राज्याचं लक्ष. एमपीएससी पूर्व परीक्षा संगणकाधारित पद्धतीने घेणार. गट क च्या 2619 पदांची जाहिरात. निकाल लागणार 21 दिवसात. सिंधुदुर्गात सुकळवाड येथे पोलिसांच्या गाडीची दुचाकीला जोरदार धडक. अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. परिसरात काही काळ तणावाचं वातावरण. शिर्डीत पत्नीवर खुरप्याने जीवघेणा हल्ला. विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून पतीचा संताप. हल्ल्यानंतर आरोपी पती स्वतःहून शिर्डी पोलीस ठाण्यात हजर. कोल्हापूरच्या कागल औद्योगिक वसाहतीत एचपी गॅस पाईपलाईनला गळती. गॅस गळतीमुळे भीषण आग. शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण. अयोध्येतील राम मंदिराच्या देणगीवर डल्ला. 8 जण अटकेत. आरोपींना 21 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी. 79.85 लाख रुपये जप्त. बुलढाणा जिल्ह्यातील प्रकल्पाचा जलसाठा पिण्यासाठी राखीव. एल निनोच्या संकटामुळे प्रशासनाने घेतला निर्णय. अवैध उपसा करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. भंडारा जिल्ह्यात पावसाने फिरवली पाठ. 1.85 लाख हेक्टरवरील पेरण्या रखडल्या. 75 ते 100 मिमी पाऊस होईपर्यंत वाट पाहण्याचं कृषी विभागाचं आवाहन. मावळमध्ये मान्सूनची पुन्हा दांडी. शेतीच्या मशागतीनंतर पावसाची पुन्हा दडी. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे खिळल्या. यंदा पावसाचा जोर कमालीचा कमी. मान्सूनची चाल संथ. देशात 42% तर राज्यात 63% पावसाची तूट. सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.